भोगीची भाजी। त्यासाठी मी एका मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, खोबरं भाजलेलं टाकून बारीक करून घेतले। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकले। घेवडा, परसबी, बीन्स, पावटा, गाजर, वांगी, बटाटा सर्व टाकून तेलावरती छान परतून घ्यायचे। झाकण ठेवायचे, वाफ येऊ द्यायची। नंतर यामध्ये आपल्याला ओला हरभरा, ओला वाटाणा, त्यासोबतच भिजवलेले शेंगदाणे, बोर टाकून पुन्हा मिक्स करायचे। झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊ द्यायची। भाजी छान परतून झाली, एका ताटामध्ये काढून ठेवायची। नंतर पुन्हा तेल गरम करायला ठेवायचे। जिरं मोहरीचा तडका करायचा, त्यामध्ये टोमॅटो, हिंग आणि खिसलेलं अद्रक टाकायचे, परतून घ्यायचे। हळद टाकायची, धना जिरा पावडर, गोडा मसाला, लाल तिखट, तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आणि हे परतून घ्यायचं व्यवस्थित। नंतर यामध्ये कढीपत्ता, परतून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या, मिक्स करायचे। चवीपुरता गूळ टाकायचा, झाकण ठेवायची, पाणी टाकायचं झाकणावर। वाफेवरती भाजी आपल्याला शिजून घ्यायची। भाजी आपली तयार आहे। मीठ, कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचे। वरतून तीळ आणि खोबरं टाकायचे। भोगीची भाजी तयार।